हॅलो स्टुडंट्स. तर मग आपण स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू हे काल पाहिलं होतं मागच्या पिरियडला. मी सेंटेन्सच्या टाईप्स सांगितल्या आणि त्या टाईप्समधली जी असर्टिव्ह सेंटेन्स आहे किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे याला स्टेटमेंट म्हणायचं. बाकीच्या ज्या टाईप्स होत्या त्यामध्ये एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, ओपन सेंटेन्स, दीज आर नॉट स्टेटमेंट्स. मग स्टेटमेंटची डेफिनेशन काय होती? an assertive sentence or a declarative sentence which is either true or false is called statement in logic. तर आज आपल्याला काल मागच्या पिरियडला जे घेतलं ते सगळे सिंपल स्टेटमेंट्स होते आणि सिंपल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू सांगणं हे खूप सोपं काम आहे, ज्यामध्ये आपण भरपूर उदाहरणं दिली होती. मिल्क इज व्हाईट इन कलर, ट्रू सिंपल स्टेटमेंट. Delhi is the capital of India is a true simple statement. The simple statement म्हणजे काय? A statement which cannot be split into two or more statements is called a simple statement. आणि सिंपल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू सांगणं हे खूप सोपं काम आहे. सिंपल स्टेटमेंटच्या पुढे जाऊन कंपाऊंड स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू सांगणं हे थोडंसं सिंपल स्टेटमेंटपेक्षा अवघड काम आहे. पहिल्यांदा हे पाहू आपण की कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय. ए कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर सिंपल स्टेटमेंट्स इज कॉल्ड ए कंपाऊंड स्टेटमेंट. आणि हे कॉम्बिनेशन करत असताना आपण काही वर्ड्स आणि फ्रेजेसचा यूज करतो, ज्यामध्ये अँड वापरून दोन वाक्य जोडतो, ऑर वापरून दोन वाक्य जोडतो, किंवा इफ देन फ्रेजच्या सहाय्याने दोन वाक्य जोडतो, किंवा इफ अँड ओनली फ्रेजच्या सहाय्याने दोन वाक्य जोडतो. म्हणजे काही वर्ड्स आणि काही फ्रेजेस यांच्या सहाय्याने आपण दोन किंवा दोनपेक्षा जास्त वाक्य एकत्र करतो. A combination of two or more simple statements is called a compound statement. आणि कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू सांगणं हे थोडंसं अवघड काम आहे, कारण कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये ट्रूथ व्हॅल्यू सांगत असताना त्याच्यातल्या सिंपल स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू काय आहेत हे आपल्याला पाहावं लागतं आणि त्याच्यानंतर कोणतं कनेक्टिव्ह वापरलंय. पहिल्यांदा आपण कंपाऊंड स्टेटमेंट तयार करत असताना कोणकोणती कनेक्टिव्ह वापरतात हे पाहू. तसे भरपूर कनेक्टिव्ह आहेत. अँड, ऑर, इफ देन, इफ अँड ओनली, आयदर ऑर, नायदर नॉर, नो सूनर डिड, नॉट. नॉट काही तसं दोन वाक्य जोडत नाही, पण त्याच्यामुळे अगोदरच्या स्टेटमेंटचा मिनिंग फेल होतो. नॉटला आपण मेन कनेक्टिव्ह म्हणून, नाही त्याला अदर कनेक्टिव्ह म्हणून. ह्या नंबर ऑफ कनेक्टिव्ह पैकी आपल्या जे सिलेबसला आहेत ते फक्त 5 कनेक्टिव्ह आहेत, त्यांचाच आपण अभ्यास करू. यामध्ये अँड हा वर्ड आहे. आपण अँडला कधी कधी अँडच्या ऐवजी बट शब्द वापरतो. त्यानंतर ऑर, ऑर मध्ये दोन प्रकार आहेत, एक इन्क्लुझिव्ह ऑर, दुसरं एक्सक्लुझिव्ह ऑर. आपण जे वापरतो ते इन्क्लुझिव्ह ऑर म्हणजे इन्क्लुडिंग बोथ पॉसिबिलिटीज, आणि दुसरं जे ऑर आहे ते एक्सक्लुझिव्ह ऑर आहे, दोन्ही पॉसिबिलिटी नाही चालत. आपण जे ऑर वापरतो आयदर दिस ऑर दॅट ऑर बोथ, पण एक्सक्लुझिव्ह ऑर मध्ये तसं नाही, आयदर दिस ऑर दॅट नॉट बोथ, त्याला एक्सक्लुझिव्ह ऑर म्हणायचं, जे आपण वापरत नाही. आपण जे वापरतो ते इन्क्लुझिव्ह ऑर वापरतो. ठीक आहे. याच्यानंतर
फ्रेजेस आहेत इफ देन, ही फ्रेज, या फ्रेजच्या साहाय्याने आपण दोन साधी वाक्य जोडतो आणि कंपाऊंड स्टेटमेंट तयार करतो. याच्याशिवाय आणखी एक फ्रेज आहे इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ ही फ्रेज, किंवा या फ्रेजला शॉर्ट मध्ये आपण IFF असं लिहितो. यानंतर आणखी एक वर्ड आहे तो नॉट. नॉट मुळे ऍक्च्युअल दोन वाक्य नाही जोडले जात, परंतु अगोदरचं जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटचा मिनिंग फेल होतो. म्हणजे वरचे जे चार कनेक्टिव्ह आहेत अँड, ऑर, इफ देन, इफ अँड ओनली इफ, यांच्यामुळं दोन वाक्य जोडल्या जातात म्हणून यांना बायनरी कनेक्टिव्ह म्हणायचं. नॉट मुळे दोन वाक्य नाही जोडल्या जात, फक्त अगोदरच्या स्टेटमेंटचा मिनिंग फेल होतो म्हणून याला युनरी कनेक्टिव्ह म्हणायचं. आलं लक्षात? याच्यानंतर आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रुथ व्हॅल्यू सिंपल स्टेटमेंट सारखी असे डायरेक्ट बऱ्याच वेळेस सांगता येत नाही. त्यामुळे काय करावं लागतं की कंपाऊंड स्टेटमेंटचं रूपांतर हे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये करावं लागतं. आणि मग कुठले कुठले सिम्बॉल्स वापरतात तर ते पाहू आपण. अँडच्या ठिकाणी जे सिम्बॉल आहे आपण हे पाहिले कनेक्टिव्ह. कनेक्टिव्ह म्हणजे द वर्ड्स अँड फ्रेजेस विच कनेक्ट टू ऑर मोर सिंपल स्टेटमेंट्स आर कॉल्ड कनेक्टिव्ह. दीज आर द 5 कनेक्टिव्ह फॉर आवर सिलेबस. आणि ट्रुथ व्हॅल्यू, कनेक्टिव्ह आणि सिंपल स्टेटमेंट्स. The simple statements which form a compound statement are called components of the simple compound statement or constituents or substatements. आता हे बघू की या कनेक्टिव्हला कोणते कोणते सिम्बॉल्स वापरतात. सिम्बॉल युज्ड फॉर कनेक्टिव्ह, this is the symbol for and. This is the symbol for or. This is the symbol for if then. This is the symbol for if and only if. And this is the symbol for not. हे कनेक्टिव्ह वापरल्यानंतर जे कंपाऊंड स्टेटमेंट तयार होतं त्याला काय म्हणायचं. कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म इज कॉल्ड. कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म इज कॉल्ड. जर अँड वापरून दोन वाक्य जोडले तयार होणाऱ्या कंपाऊंड स्टेटमेंटला म्हणायचं कंजंक्शन ऑफ टू स्टेटमेंट्स. कंजंक्शन ऑफ टू स्टेटमेंट्स. जर ऑर वापरून दोन वाक्य जोडली तर तयार होणाऱ्या कंपाऊंड्सला म्हणायचं डिसजंक्शन ऑफ टू स्टेटमेंट्स. ह्या डिसजंक्शनचे दोन प्रकार आहेत. एक इन्क्लुझिव्ह डिसजंक्शन आणि दुसरं एक्सक्लुझिव्ह डिसजंक्शन. आपल्या सिलेबसला एक्सक्लुझिव्ह नाही, फक्त इन्क्लुझिव्ह आहे. एक्सक्लुझिव्ह डिसजंक्शनचं किंवा त्या एक्सक्लुझिव्ह ऑरचं सिम्बॉल सुद्धा वेगळं आहे. दिस इज सिम्बॉल ऑफ एक्सक्लुझिव्ह ऑर. इट इज नॉट फॉर आवर सिलेबस. आणि जर आपण फ्रेज वापरली इफ देन
तर तयार होणाऱ्या कंपाऊंड स्टेटमेंटला म्हणायचं कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट और इम्प्लिकेशन. आपण कधी कधी या सिम्बॉलच्या ऐवजी असाही सिम्बॉल वापरतो इम्प्लिकेशनचा. शक्यतो तुम्ही नका वापरू, पण एखाद्या वेळेस असं सिम्बॉल वापरलं जातं. यानंतरचं नेक्स्ट कनेक्टिव्ह आहे, ती फ्रेज आहे इफ अँड ओनली, जी शॉर्टमध्ये IFFच्या साहाय्याने सुद्धा लिहितात. आणि जर इफ अँड ओनलीच्या साहाय्याने दोन साधी वाक्य जोडून कंपाऊंड स्टेटमेंट तयार केलं तर त्याला म्हणायचं बाय कंडिशनल स्टेटमेंट और डबल इम्प्लिकेशन. बाय कंडिशनल स्टेटमेंट और डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन और टू वे इम्प्लिकेशन. त्याच्यासाठी सिम्बॉल याच्याऐवजी कधी कधी असं सुद्धा सिम्बॉल तुम्हाला वापरलेले दिसेल. तुम्ही नाही वापरण्याची आवश्यकता नाही, पण एखाद्या वेळेस तुम्हाला असा सिम्बॉलचा उल्लेख दिसेल. त्याच्यानंतरचं जे कनेक्टिव्ह आहे तो वर्ड आहे नॉट. नॉट हा वर्ड ऍक्च्युअल दोन वाक्य जोडत नाही, तर स्टेटमेंटच्या नॉटमुळं मिनिंग फेल होतो. नॉट वापरून जर तयार होणाऱ्या स्टेटमेंटला नेगेशन ऑफ ए स्टेटमेंट म्हणायचं. नेगेशन ऑफ ए स्टेटमेंट. बघा आता कशी मजा असते. आपल्याला एखाद्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रुथ व्हॅल्यू सांगायची. मी एक वेल नोन कंपाऊंड स्टेटमेंट घेतो ज्यामध्ये इफ 2 into 2 is equal to 5 then cows are monkeys. आता मी जे सांगितलं हे कंपाऊंड स्टेटमेंट कुठल्या प्रकारचे आहे, वेदर इट इज कंजंक्शन, डिसजंक्शन, कंडिशनल, बाय कंडिशनल. तर तुमच्या लक्षात येईल की इफ देनच्या साहाय्याने जोडलंय म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट. आणि मग ह्या कंडिशनल स्टेटमेंटमध्ये इफच्या नंतरचा पार्ट जो असतो त्याला हायपोथेसिस म्हणायचं आणि देनच्या नंतरचा पार्ट त्याला कॉन्क्लुजन किंवा कॉन्सिक्वेंट म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी ही जी कंडिशन दिलेली आहे आणि हे रिझल्ट आहे, कॉन्क्लुजन आहे. म्हणजे कॉन्क्लुजन इज कम्प्लिटली डिपेंड्स अपॉन हायपोथेसिस. तुम्ही जर अझम्पशन किंवा हायपोथेसिस जर चुकीचं घेतलं तर या कंडिशनल स्टेटमेंटची ट्रुथ व्हॅल्यू ही ट्रूच येते. लक्षात घ्या. म्हणजे इफ 2 into 2 is equal to 5, 2 into 2 is equal to 5 हे आपलं अझम्पशन किंवा हायपोथेसिस आहे, हेच चुकीचं घ्यायला लागलो. म्हणून या कंडिशनल स्टेटमेंटची ट्रुथ व्हॅल्यू ही ट्रू येते. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रुथ व्हॅल्यू डिसाइड करत असताना त्याच्यामधल्या कॉम्पोनंटच्या ट्रुथ व्हॅल्यू काय आणि कनेक्टिव्ह कोणते वापरले ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणजे द ट्रुथ व्हॅल्यू ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट डिपेंड्स ऑन द कनेक्टिव्ह यूज्ड अँड ट्रुथ व्हॅल्यू ऑफ इट्स कॉम्पोनेंट्स. मग ओरली कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रुथ व्हॅल्यू ही तोंडी सांगणं आपल्याला निश्चितपणे थोडंसं अवघड जातं. आणि त्यासाठी काय करतो आपण मग की कंपाऊंड स्टेटमेंटचं रूपांतर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये करतो. पहिल्यांदा आपण बघू. आपण पाहिलेले की सिंपल स्टेटमेंट्स कसे डिनोट करायचे. सिंपल स्टेटमेंट्स आर डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स लाईक स्मॉल p, स्मॉल q, स्मॉल r, स्मॉल s, स्मॉल t, लाईक दिस. आपण यापूर्वी आता जशी लॉजिक थेअरी स्टार्ट झाली तशी सेट थेअरी पाहिलेली आहे. आणि सेट थेअरीमध्ये जे सिम्बॉल्स होते ते वेगळे सिम्बॉल्स होते. तुम्हाला माहिती आहे की सेट थेअरीमध्ये आपल्याला असं इंटरसेक्शन सिम्बॉल होतं जे अँडच्या ठिकाणी वापरतात.
सेट थेअरीमध्ये असं युनियन सिम्बॉल होतं, हे इकडे लॉजिकमध्ये ऑर साठी वापरतात. जसे आता मी दोन सेट थेअरी लिहिलं, पी इंटरसेक्शन क्यू, इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स, पी युनियन क्यू, युनियन ऑफ टू सेट्स, किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट पी और पी बार. म्हणजे दिस इज द लँग्वेज ऑफ सेट थेअरी. लॉजिक ची लँग्वेज ही वेगळी. सेट थेअरी मध्ये सेट्स आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स. इन द लॉजिक इज रिलेटेड विथ स्टेटमेंट्स and statements are denoted by small letters. सेट थेअरीचे सिम्बॉल वेगळे आहेत, युनियन, इंटरसेक्शन, कॉम्प्लिमेंट. लॉजिकचे सिम्बॉल वेगळे आहेत, अँड, ऑर, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन, नेगेशन. तर आपण काय करू, एक दोन सिंपल स्टेटमेंट्स घेऊ. एक सिंपल स्टेटमेंट, राजेश इज ब्रेव. आणि दुसरं सिंपल स्टेटमेंट, राजेश इज इंटेलिजंट. आणि या दोन सिंपल स्टेटमेंट पासून आपल्याला हे कनेक्टिव्ह वापरून कंपाऊंड स्टेटमेंट तयार करायचं. मी पहिल्यांदा या दोन सिंपल स्टेटमेंट पासून कंजंक्शन करायला आलो. कंजंक्शन ऑफ टू स्टेटमेंट्स. कंजंक्शन म्हणजे कशाला जोडायचं, अँड न जोडायचं. तर अँड न जोडून हे कंपाऊंड स्टेटमेंट काय होतं बघा. सियर, राजेश इज ब्रेव अँड इंटेलिजंट. दिस इज अ कंपाऊंड स्टेटमेंट. बरं, ह्या कंपाऊंड स्टेटमेंटचे दोन कॉम्पोनंट्स किंवा सिंपल स्टेटमेंट सेपरेट करायला सांगितले तुम्हाला, तर करता येतात का? कोणते दोन सिंपल स्टेटमेंट्स आहेत? राजेश इज ब्रेव एक सिंपल स्टेटमेंट, राजेश इज इंटेलिजंट दुसरं सिंपल स्टेटमेंट. आणि याच्यात कनेक्टिव्ह कोणतं आहे? अँड. ठीक आहे. तसं आता आपल्याला ऑर वापरून दोन वाक्य जोडतायत, त्याला डिजंक्शन ऑफ म्हणायचं. मग तुम्हाला सांगितलं की या दोन सिंपल स्टेटमेंट पासून डिजंक्शन तयार करा, तर आपल्याला डिजंक्शन लिहिता येईल. राजेश इज ब्रेव और इंटेलिजंट. दिस इज द डिजंक्शन ऑफ टू स्टेटमेंट्स. ह्या दोन वाक्यापासून कंडिशनल स्टेटमेंट तयार करा म्हणलं तर ते तयार करता येईल. इफ राजेश इज ब्रेव देन ही इज इंटेलिजंट. इफ राजेश is brave, then he is intelligent. आणि ह्या दोन सिंपल स्टेटमेंट पासून आपल्याला बायकंडिशनल स्टेटमेंट तयार करायला सांगितलं, तर आपण ती इफ अँड ओनली इफ किंवा आय डबल एफ न जोडणार, ते म्हणजे बायकंडिशनल स्टेटमेंट तयार होईल. ते असं आहे, राजेश is brave if and only if he is intelligent. त्यानंतर हे जे सिंपल स्टेटमेंट्स आहेत, या सिंपल स्टेटमेंटचे आपण निगेशन करू, म्हणजे नॉटच्या सहाय्यानं. पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, राजेश इज नॉट ब्रेव. आणि दुसऱ्या स्टेटमेंटचे निगेशन, राजेश इज नॉट इंटेलिजंट. आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंटची
ट्रुथ व्हॅल्यू सांगत असताना, कारण कंपाऊंड स्टेटमध्ये किती सिंपल स्टेटमेंट असतील सांगता येत नाही. आपण तर फक्त 2-2 घेतले, पण 2 पेक्षा जास्त 3, 4, 5 किती असू शकतात. म्हणून आपल्याकडे साधारणतः आपले सर वगैरे सांगतात आपल्याला, किंवा परीक्षेमध्ये आम्ही सुद्धा तुम्हाला विद्यार्थी सांगत असतो की परीक्षकाला तपासण्यासाठी थोडीशी किंवा तुमच्यावर इनजस्टिस होऊ नये पेपर तपास असताना, म्हणून वाक्य छोटी छोटी करा. फार मोठं लांबलचं कंपाऊंड स्टेटमेंट नाही करायचं, 5 ओळीचं एकच नाही करायचं. कारण तसं जर गुंतागुंतीचं जर कंपाऊंड स्टेटमेंट तयार केलं, त्याच्यामध्ये नंबर ऑफ कॉम्पोनंट्स आहेत, नंबर ऑफ कनेक्टिव्ह आहेत, तर त्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रुथ व्हॅल्यू सांगणं हे खूप अवघड आहे. म्हणून नेहमी तुम्हाला सूचना असतं की छोटी छोटी कंपाऊंड स्टेटमेंट तयार करा, जेणेकरून एक्झामिनरला ते ट्रू का फॉल्स ठरवता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर असं कॉम्प्लिकेटेड एकच लांबलचक केला तर त्या ट्रुथ व्हॅल्यू करत असताना आपल्याला थोडंसं अवघड जातं. म्हणजे काय करावं लागतं की त्या कंपाऊंड स्टेटमेंटचं रूपांतर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये करावं लागतं, आणि सिम्बॉलिक फॉर्ममध्ये रूपांतर करून मग त्याची ट्रुथ व्हॅल्यू डिसाईड करावं लागतं. आता सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं रूपांतर करायचं बघा. आपले पहिल्यांदा काय करू, आपले जे 2 सिंपल स्टेटमेंट्स आहेत ना, आपण पाहिलं की सिंपल स्टेटमेंट आहे डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स, स्मॉल पी, स्मॉल क्यू, स्मॉल आर, स्मॉल ए, स्मॉल टी. मी ह्याला 2 सिंपल स्टेटमेंट आहेत. पहिल्या सिंपल स्टेटमेंटला पी म्हणायला लागलो, दुसऱ्या सिंपल स्टेटमेंटला क्यू म्हणायला लागलो. तर आता मला या सर्व कंपाऊंड स्टेटमेंटला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिता येईल. पहिलं कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्म मध्ये काय येतं, राजेश इज ब्रेव्ह अँड इंटेलिजंट, पी अँड क्यू. राजेश इज ब्रेव्ह और इंटेलिजंट, पी और क्यू. If Rajesh is brave, then he is intelligent. P implies Q. Rajesh is brave if and only if he is intelligent. याचा सिंबॉलिक फॉर्म आहे P, डबल इम्प्लिकेशन Q. यानंतर ह्या स्टेटमेंटचे निगेशन्स. पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन राजेश इज नॉट इंटेलिजंट, नेगेशन ऑफ पी, आणि दुसऱ्या स्टेटमेंटचे निगेशन राजेश इज नॉट इंटेलिजंट, नेगेशन ऑफ क्यू. म्हणजे या कंपाऊंड स्टेटमेंटचं रूपांतर आपण सिम्बॉलिक फॉर्म मध्ये केलं. आता सिम्बॉलिक मध्ये रूपांतर केल्यानंतर मग आपल्याला ट्रुथ टेबलच्या सहाय्यानं याच्या ट्रुथ व्हॅल्यू डिसाईड करता येते. तर आपण पुढच्या पिरियडला ह्या सगळ्यांचे ट्रुथ टेबल, म्हणजे कंजंक्शनचा ट्रुथ टेबल, डिस्जंक्शनचा ट्रुथ टेबल, कंडिशनलचा ट्रुथ टेबल, बाय कंडिशनल ट्रुथ टेबल, याच्या ट्रुथ व्हॅल्यू पाहू. म्हणजे आपल्या पुढच्या पिरियडला आपण पाहणार आहे ट्रुथ टेबल्स. तर या ठिकाणी आपण थांबू.